श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नमस्कार. आज आपण ज्ञानेश्वरींच्या 14व्या अध्यायामध्ये प्रवेश करणार आहोत. हा अध्याय म्हणजे गुणत्रय विभाग योग, म्हणजे आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे सुंदर विवेचन. आपल्या मनामध्ये कधी शांतता असते, कधी इच्छा आकांक्षांचा वेग वाढतो, तर कधी आळस आणि नकारात्मक विचार येतात. हे सर्व या 3 गुणांमुळे घडत असते. माऊली आपल्याला या अध्यायातून शिकवतात की या गुणांना समजून घेऊन आपण आपले जीवन अधिक सुंदर आणि भगवंतांच्या जवळ कसे नेऊ शकतो हे आपण पाहूयात. चला तर मग माऊलींच्या कृपेने आजच्या ओव्यांचे आपण श्रवण करूयात. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14वा गुणातीत योग. जय जय आचार्या समस्त सूरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. अहो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आत्मविषयक बुद्धिरूपी प्रातकाल करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्री गुरु आचार्य आपला जय जयकार असो. जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातू. तुम्ही सर्व जगास विश्रांती स्थान आहात. सोहम भावाचे सौभाग्य आणि अनेक लोकरूपी लाटांचे सागर आहात. तुमचा जय जयकार असो. आईके का आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावधू वल्लभाजी. महाराज, आपण दीनबंधू, अखंड करुणा सागर आणि ब्रह्म विद्यारूपी पतिव्रतेचे पती आहात. तू जयां प्रतिलपसी तया विश्व हे दाविसी प्रकटते करीसी आघवेची तू. ज्यांना तुमचे सत्य दर्शन होत नाही त्यांना तुम्ही हे विश्व दाखवता, आणि ज्यांच्या बुद्धीत आपण अपरक्षत्वाने आविर्भूत होता त्यांना कोठेही आपल्या वाचून काहीच दिसत नाही. चितू सर्वायया मा कोना बोधू कोना माया एसिया पे आप लाघविया नमो तुझ. या भूत मात्रांमध्ये तुमचीच व्याप्ती असून कोणाला तुमचे दर्शन व्हावे आणि कोणाला होऊ नये अशी आपल्या स्वतःच्या स्वरूपाविषयी माईक लीला सुरू असणाऱ्या आपणाला प्रणाम असो. जाणो जगी आप ओले ते तुझी या ओला सुरस झाले, तुझे निक्षमत्व आले पृथ्वीसी. पाण्याच्या ठिकाणचा ओलेपणा आणि पृथ्वीच्या ठिकाणची क्षमाशीलता यांना आधार, मूळ कारण आपणच आहात. रवी चंद्रादी शुक्ती उदय करती त्रिजगती, ते तुझी दीप्ती तेज तेजा. सूर्य चंद्रादी शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात. ते तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज ते तुमच्यामुळेच आहे. रविचंद्रादी शक्ती उदो करती त्रिजगती, ती तुझी दीप्ती तेज तेजा. सूर्य चंद्रादी शिंपले त्रैलोक्यामध्ये प्रकाश करतात, आणि या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज आहे ते तुझ्या. जे चळवळीचे निळे ते दैविके निजे निजबळे, नभ तुझ माझी खेळे लपित पी. वायूचे चलनवलन आपल्या शक्तीचा प्रभाव आहे, आणि आकाश तुमच्या स्वरूपामध्येच लपंडाव खेळत आहे. किंबहुना माया असोस ज्ञानची तुझी डोळस, असो वानके सायास श्रुतीसी हे. महाराज, मायेची अमर्याद शक्ती आणि ज्ञानाचा डोळसपणा दृष्टी या सापलाच आधार आहे. असो हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रदच आहे. मानून तवंची चांग जवन दिसे तुझे अंग, मग आम्हा दया मूग एके पांती. आपले दर्शन घडले नाही तोपर्यंतच वेदांनी आपल्या वर्णनाचा चांगुलपणा मिरवावा. ते घडल्यावर जी आमची स्थिती मौन तीच त्यांचीही होणार आहे. जी एकांतवाचे ठाई पाहता थेंबांचं पाडू नाही, मा महानदी काही जाय
महाराज, प्रलय काळाच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही. मग महानद्या तरी आणल्या जातील का? तर नाही. का उदय लीला भावस्तू, चंद्र जैसा फत्ये तू, आम्हा श्रुती तू जाणतू तो पाडू असे. अथवा सूर्य उगवल्यावर चंद्र जसा काजव्यासारखा, तशी आपल्या वर्णनाविषयी आमची आणि वेदांची स्थिती होते. आणि दुजवा थाव मोडे, जेत परेशी वैखरी पुढे, तो तू माकून तोडे वाना वासी. आणि द्वैताचे बळ जिथे नाहीसे होते, वैखरी वाचाही परावानीसह जिथे नाहीशी होते, असा जो तू, त्या तुझे, मग परापश्यंती इत्यादी वाचांपैकी कोणत्या वाचेने वर्णन करावे? या लागे आता स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेविजे माथा हेची भले. अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे स्तुतीच्या भरीस न पडता स्वस्थ राहून असे जे काही आपण त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या चरणी अनन्य भावाने मस्तक ठेवावे हेच उत्तम. तरी तू जैसा हसी तैसिया, नमो श्री गुरुराया, मज गद्योदमू फळावया व्यवहारा होई. तर श्री गुरु महाराज, आपले जे जसे स्वरूप असेल त्याला माझा प्रणाम असो. मी आरंभलेला गीतार्थ ग्रंथरूपी उद्योग सिद्धीला नेण्यास आपले सहाय्य असावे. आता कृपा भांडवल सोडी, बरी मती माझी पुतडी, खरी ज्ञानपद्य जोडी थोरा माते. आता आपल्या कृपारूपी भंडारातून माझ्या बुद्धीला ज्ञानरूपी भांडवलाचा प्रकाश पुरवठा करून मला संपूर्ण ज्ञान स्वरूपाची जोड करून द्यावी. मग मी संसरेन तेने, करीन संतांची कर्णभूषणे, लेववीन सुलक्षणे विवेकाची. मग माझ्याकडून होणाऱ्या व्यवहाराने सुविचार रूप कर्णभूषणे संत जनांकडून लेपवीन, त्यांचे कान तृप्त होतील असे निरूपण करेन. अर्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहांजन आपुले तू. महाराज, आपले आशीर्वाद रूप अंजन माझ्या बुद्धिरूपी नेत्रामध्ये घाला, म्हणजे त्यायोगे मी गीतार्थांचा गुप्त ठाव काढेन. वाक्सृष्टी एके वेळे, देख तू माझे बुद्धीचे डोळे, तैसे उदजोची निर्मळे कारुण्य बिंबे. माझी प्रज्ञा वेली पेल्हाळ, काव्ये होई सफळ, तो वसंत होई स्नेहाळ शिरोमणी. यामुळे ही शब्दसृष्टी माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल. अशा प्रकारे हे श्री गुरु कारुण्य सूर्या, आपण आपल्या कल्याण रूप शुद्ध बिंबाने उदयास यावे. माझी बुद्धिरूपी बेली विस्तार पावेल, ती काव्य फळांनी बहरेल. अशा प्रकारच्या वसंत ऋतूचे रूप आपल्या कृपेने धारण करावे. महापुरे हेमती गंगाई थोरे, तैसावरी शौदारे लिटी वेना. आपल्या कृपा दृष्टीचा माझ्यावर असा वर्षाव व्हावा की त्या योगे माझ्या बुद्धिरूप गंगेला सिद्धांत दृष्टीचा पूर यावा. अका विश्वेक धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. हे विश्वधारा भगवंता, आपल्या प्रसादरूप चंद्राने माझ्या बुद्धीला पौर्णिमेप्रमाणे पूर्ण स्फूर्ती द्यावी. जी अवलोकिली आमाते, उन्मेष सागरे भरिते, ओसंडेल स्फूर्तीचे रस वृत्ती. ज्या स्फूर्ती पौर्णिमेसह मला पाहून ज्ञानरूपी सागराला भरती येईल आणि स्फूर्ती वृत्तीतून नवरस बाहेर पडतील. तव संतोषोनी श्री गुरुराजे, मनतले बिनविती वायाजे, मांडिले देखोनी दुजे स्तवन मिशे. त्यावरती गुरु निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या निमित्ताने स्तुतीच्या नावाखाली तू दुजेपणाचा व्यवहार केलेला आहेस,
असे दिसते. एक म्हणती स्थळ जीवाचे निसुमळ, मग प्राण हे कूळ तयांचे एथ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज असं ना याचीच मी वाट पाहत होतो आणि आपल्या श्रीमुखातून मला ग्रंथ रचनेची आज्ञा व्हावी. जे प्राणांचे घरी अंगे राबते भाऊचारी, आणि मना ऐसा आवरी कुळवाडी करू. हरळी दुर्वाची मुळी स्वभावतच अमर असते आणि त्यावरती अमृताचा वर्षाव झाला तर मग काय विचारताय. तया तेंद्रिय बैलांची पेटी, नमने वंशी पहाटी, विषय क्षित्रियाटी काडी भरी. तसेही आपली आज्ञा हाच प्रसाद समजून मूळ गीताशास्त्रातील पदे विस्ताराने आणि चातुर्याने मी वर्णन करेन. मग पितेची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज पुरवी, उकर्माचा करवी राबूजरी. तिच्या योगी मनातील सर्व संशय मनातच मावळेल आणि ऐकण्याविषयी आवड ही उत्पन्न होईल. तरी तयाची सारिखे असंभ पाप पिके, मग जन्म कोटी दुःखी भोगी जीव. श्री गुरूंच्या कृपेने घरामध्ये कर्जफेडीची भिक्षा मागून त्यामुळे माझ्या भाषणात त्या प्रकारची खरी गोडी प्रकट हो. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठीसी, श्रीकृष्ण अर्जुनेसी चावळले. तर मागे 13व्या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनास अशी गोष्ट सांगितली. जे क्षेत्र क्षेत्रज्ञ जोगे, होईजे निजगे आत्मा गुण संगे संसारिया. की हे जग क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संबंधात उत्पन्न होते आणि आत्मा हा गुण संबंधाने संसारी झालेला आहे. तरी कैसा पा असंगा संगो, कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगू, सुख दुःखादी भोगू केवी तया. तरी असंग जो आत्मा त्याला संग होतो कसा, तो प्रकृतीचा आणि त्याचा संग कोणत्या स्वरूपाचा असतो आणि त्या असंगाला सुख दुःख भोग घडतो कसा. गुण ते कैसे किती, बांधती कवने कृती, ना तरी गुणातीती चिन्हे काय. गुणांचे स्वरूप काय, ते किती आहेत, ते त्याला कशा प्रकारे रुद्ध करतात आणि तो गुणातीत झाला आहे हे कसे ओळखावे. ईवेया आघवेया अर्थारूप करावया, विशोईत 14व्या अध्यायासी. या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करणे हाच या 14व्या अध्यायाचा विषय आहे. तरी तो आता ऐसा प्रस्तुत परेसा, अभिप्राव विश्वेशा वैकुंठाचा. तो भगवान श्रीकृष्णांचा अभिप्राय काय तो आता तुम्ही श्रवण करा. तो म्हणे ग अर्जुन, अवधानाची सर्व सेना, मिळवनिया जाना झोंबावे हो. देव अर्जुनाला सांगतात, अर्जुना अवधानाची सर्व सैन्य इंद्रिये एकाग्र करून त्या सांगितल्या जाणाऱ्या ज्ञानाशी एकरूप हो बरे. मनोनी गा पुढती सांगिजेल तुझ प्रती, परमन म्हणोनी श्रुती दहारिले जो. याकरता श्रुतींनी पर सर्वांच्या पलीकडे म्हणून जे ज्ञान वारंवार प्रसिद्ध केलेले आहे ते ज्ञान तुला पुन्हा मी सांगतो. एरवी ज्ञान हे आपुले परी परैसे निजाले, जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. वस्तुतः हे आपले ज्ञान आपण आपल्यास पर म्हणजे दूर अथवा पलीकडे असे झाले. याचे कारण म्हणजे संसार आणि स्वर्गादी सुख याविषयी आपण अत्यंत आसक्त झालेलो आहोत. अगायाची कारणे उत्तम सर्वां परी म्हणे, जीवन्य हे तृणे एरे ज्ञानी. कारण इतर ज्ञानांना स्वर्गादी पलीकडे काही माहीत नसते
म्हणून यज्ञ यागादिक हेच त्यांना उत्तम वाटतात आणि ज्यांना द्वैतापलीकडे कशाचीही ओळख नसते. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी, हे तयाची जोडी रूपानी. काही तर ज्ञानांना स्वर्गादी पलीकडे काही माहीत नसते, म्हणून यज्ञ यागादिक हेच त्यांना उत्तम वाटतात आणि ज्यांना द्वैतापलीकडे कशाचीही ओळख नसते. का उदिते रश्मी राजे लोपली चंद्राती तेजे, नाना प्रळयांबू माझे नदी नद. किंवा रश्मीराज सूर्य उदय पावला म्हणजे चंद्रदिकांचे तेज जसे लोकते, अथवा प्रलय कालाच्या जलमय स्थितीत जसा नदी याचा मागमूस उरत नाही. पैसेने पाहले या ज्ञान जात जायलया, म्हणून धनंजया उत्तम हे. त्याप्रमाणे अर्जुन या ज्ञानाचा उदय झाला असता इतर सर्व ज्ञाने लयाला जातात, म्हणून हे सर्वोत्तम आहे. जयाची या प्रतिती विचारबेरी समजती, नेदीची ती संस्कृती माता उद्धव. सर्व विचारशूर पुरुष विद्वान ज्यांच्या अपरोक्षत्वाने अनुभवाने जन्म मृत्यूंना वर डोके काढूही देत नाहीत. मने मन घालुनी मागे विश्रांती झाली अंगे, ते देही देहा जोगे होतीची ना. ते विचार पुरुष आपली विषयांकडे असलेली मनाची प्रवृत्ती मनानेच मागे हटवून त्याला सहज म्हणजे स्वरूप विश्रांती लाभल्यावर ते देहधारी असे दिसले तरी ते देहातीत असतात. ते देहांचे बेळे ओलांडून एकेच वेळे, सवंतुकी कांटाळे माझे झाले. मग देहाचे दुबळके स्थूल आणि सूक्ष्म देह एकाच वेळेला ओलांडून ते पुरुष माझ्या तोलाचे होतात, मद्रूप होतात. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागता, सर्गेपि नोपजायन्ते प्रलगेन व्यवस्थित च. या ज्ञानाचा आश्रय करून माझ्या समान झालेले पुरुष सृष्टी निर्माण काळी जन्म पावत नाहीत आणि प्रलयकाळी दुःख मरणही पावत नाहीत. ते माझी अनित्यता तेने नित्यते पंडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची. अर्जुना, जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत आणि माझ्याच परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. मी जैसा अनंत आनंदू, जैसाची सत्य सिंधू, तैसेची ते भेदू पुरेची ना. त्यांच्यात आणि माझ्यात भेदच नसल्यामुळे मी जसा अनंत आनंद रूप, तसा सत्य आणि सिद्ध स्वरूप आहे तसेच तेही आहेत. मी जेवढे जैसे तेची ते चाले तैसे, घटभंगी घटाकाशे आकाशचे मी. घटभंग झाल्यावर घटाकाश जसे आकाशरूप व्हावे तसे देह पातानंतर मी जसा आणि जेवढा आहे तेवढे आणि तसे तेही होतात. ना तरी दीप मोळकी दीपशिखा अनेकी, मीनली अवलोकी होय जैसे. किंवा एकाच दिव्यातील अनेक वाती एकत्र केल्या असता जसे तेज समज असते. आजच्या या ओव्यांमधून माऊलींनी आपल्याला आपल्या मनाचा आरसा दाखवला. आपल्या आतमध्ये चालणाऱ्या विचारांना समजून घेणे आणि योग्य मार्ग निवडणे हीच या अध्यायाची शिकवण आहे. सत्वगुण वाढवून अहंकार आणि चुकीच्या प्रवृत्तीपासून दूर राहून भगवंताच्या नामस्मरणात जीवन जगावे हा माऊलींचा सुंदर संदेश आहे. आजचे श्रवण आज आपण इथे थांबूयात आणि माऊलींची कृपा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि सद्बुद्धी घेऊन येऊत. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.